नमस्कार मित्रांनो, मी नवल शिंदे या चॅनलवर आपले स्वागत करतो. आपण नेहमीच आरोग्यासाठी धावपळ करतो, कधी जिममध्ये तर कधी डाएटमध्ये. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण स्वतःला फक्त हे हाडामांसाचं शरीर मांडण्याची मोठी चूक तर करत नाहीये? आपल्या प्राचीन उपनिषदांनी हजारो वर्षांपूर्वीच सांगितलं होतं की आपण फक्त शरीर नसून 5 वेगवेगळ्या स्तरांनी पंचकोशने बनलेले आहोत. आजच्या या विशेष भागात आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. कुंभक म्हणजे काय आणि ते जगातील सर्वात मोठं बळ का मानलं जातं? आपल्या मनातील दबलेला राग, भीती आणि जुने आघात कॅथार्सिसच्या माध्यमातून कसे मुक्त करायचे? आणि आपला खरा स्वभाव असलेला तो आनंदमय कोश कसा गाठायचा? चला तर मग आपल्या आंतरिक बुद्धिमत्तेशी, इनर इंटेलिजन्सशी पुन्हा जोडले जाण्यासाठी सज्ज व्हा. आपण सगळेच रोजच्या आयुष्यात धावपळ करतो, खूप ताणतणाव अनुभवतो. कधीकधी असं वाटतं की आपण फक्त एक मशीन बनून राहिलो आहोत. पण जर तुम्हाला सांगितलं की आपल्या आतमध्येच एक अशी शक्ती आहे जी आपल्याला या सगळ्याच्या पलीकडे नेऊ शकते, तर आज आपण आपल्या स्रोतांच्या आधारे त्याच प्राचीन ज्ञानाचा शोध घेणार आहोत, जे आपल्याला फक्त शरीर आणि मनाच्या पलीकडे जाऊन आपल्या मूळ आनंदी स्वभावाशी पुन्हा एकदा जोडेल. आपल्याकडे समग्र आरोग्य आणि ऊर्जा विज्ञानातील तज्ज्ञांच्या चर्चेवर आधारित काही उत्तम स्रोत आहेत. आणि आजच्या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत की आपल्या अस्तित्वाचे हे सखोल स्तर कोणते आहेत आणि काही प्राचीन पण सोप्या पद्धती वापरून आपण आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल कसे घडवू शकतो. चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया. सुरुवातीला समग्र आरोग्य किंवा ज्याला होलिस्टिक वेलनेस म्हणतात त्या संकल्पनेबद्दल बोलूया. आजकाल हा शब्द खूप वापरला जातो, पण याचा नेमका अर्थ आहे तरी काय? खूप चांगला प्रश्न आहे. कारण होलिस्टिक हा शब्द नवीन वाटत असला तरी ही संकल्पना आपल्यासाठी अजिबात नवीन नाहीये. आपल्याकडे याला संपूर्ण क्रियाचिकित्सा असं म्हटलं जायचं. अच्छा. याचा साधा अर्थ असा आहे की आपण फक्त एक शरीर नाही हो. आजची सर्वात मोठी अडचण काय आहे माहितीये? आपण स्वतःला फक्त एक भौतिक शरीर समजू लागलो आहोत. सर्दी झाली की गोळी घ्या, डोकं दुखलं की गोळी घ्या. हो ना, आपण फक्त लक्षणांना दाबत राहतो. अगदी. आपण रोगाच्या मुळापर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे तुम्ही म्हणता की रोगाचं मूळ कदाचित शरीरात नसतं. अगदी बरोबर. स्रोतानुसार आपल्या उपनिषदांनी हजारो वर्षांपूर्वीच हे सांगितलं आहे की आपलं अस्तित्व हे 5 स्तरांनी किंवा आवरणांनी बनलेलं आहे. यांना पंचकोश असं म्हणतात. पंचकोश. हो. पहिला आणि सगळ्यात बाहेरचा स्तर म्हणजे अन्नमय कोश. हे आपलं भौतिक शरीर जे अन्नावर अवलंबून आहे. ठीक आहे, हे तर समजलं. याच्या आत काय आहे? याच्या आत आहे प्राणमय कोश, म्हणजेच आपलं ऊर्जा शरीर. हो. आपण कधी म्हणतो ना, आज मला खूप उत्साही वाटतंय किंवा आज माझी सगळी एनर्जीच गेलीये. हो, अगदी. हा अनुभव याच प्राणमय कोशाचा आहे. ही प्राणशक्तीच जीवन आणि मृत्यूमधला पूल आहे. आणि याच्या आत तिसरा स्तर आहे मनोमय कोश, म्हणजे आपलं मन, आपले विचार, आपला अहंकार यांचं जग. थांबा एक मिनिट. म्हणजे आपण जे म्हणतो की माझं मन लागत नाहीये किंवा ताणामुळे माझं डोकं दुखतंय, हे याच मनोमय कोश आणि अन्नमय कोश यांच्यातील कनेक्शनमुळे होतं का? अगदी अचूक पकडलत. आपल्या स्रोतांनुसार मनात साचलेला ताण किंवा दाबलेल्या भावना थेट आपल्या भौतिक शरीरावर परिणाम करतात. अच्छा. म्हणूनच फक्त शरीराची काळजी घेऊन चालत नाही, तर या आतल्या स्तरांवर काम करणं जास्त महत्वाचं आहे. याच्याही आत आहे विज्ञानमय कोश, म्हणजे बुद्धी आणि विवेकाचा स्तर. आणि सर्वात आत आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी आहे आनंदमय कोश. आनंदमय कोश. हो. हा आपला मूळ स्वभाव आहे. आनंदाची आणि परमानंदाची स्थिती. आपला मूळ स्वभावच आनंद आहे. पण मग आपण सतत आनंद का अनुभवत नाही? प्रत्येकाला तर आनंदच हवा असतो की नाही? कारण आपण आनंद बाहेर शोधतोय. गंमत अशी आहे की आनंद हे काही मिळवण्यासारखं ध्येय नाहीये, तो आपला स्वभावच आहे. तो आपला स्वभावच आहे. हो, तो नेहमीच असतो. एक सुंदर उदाहरण दिलं जातं मोकळ्या आकाशासारखं. आकाश. हो. आकाश नेहमीच निर्भ्र आणि शांत असतं. ढग येतात आणि जातात, कधी काळे कधी पांढरे, पण त्यांच्या येण्या-जाण्याने आकाशाला काहीच फरक पडत नाही. आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखाच्या घटना या त्या ढगांसारख्या आहेत. आपला मूळ आनंदी स्वभाव त्या आकाशासारखा कायम असतो. ही कल्पना खूप सुंदर आहे. पण हे ढग जेव्हा दाटून येतात, म्हणजे राग, द्वेष, मत्सर यांसारख्या भावना येतात, तेव्हा त्या निरभ्र आकाशाचा अनुभव कसा घ्यायचा? ते तर पूर्णपणे झाकोळून जातं. बरोबर. आणि याचं उत्तर चेतना किंवा कॉन्शियसनेस या संकल्पनेत आहे. चेतना. हो.
आपल्या आयुष्यात काय घडतं यापेक्षा त्या घटनेकडे आपण कोणत्या चेतनेतून पाहतो हे जास्त महत्वाचं आहे. स्रोतानुसार चेतनेच्या 2 मुख्य अवस्था आहेत. एक म्हणजे संकुचित चेतना, संकुचित चेतना. म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड कॉन्शियसनेस. ही भीती, राग आणि असुरक्षिततेने ग्रासलेली असते. या अवस्थेत आपण परिस्थितीचे आणि भावनांचे गुलाम बनतो. आणि दुसरी अवस्था? दुसरी अवस्था आहे विस्तारित चेतना, एक्सपॅन्डेड कॉन्शियसनेस. ही प्रेम, स्वीकार आणि आनंदाने परिपूर्ण असते. या अवस्थेत आपलं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असतं, आपण परिस्थितीचे मालक असतो. हे जरा उदाहरणाने सांगाल का? नक्कीच. स्रोतांमधलं एक साधं उदाहरण पाहूया. समजा कोणी आपला फोन उचलला नाही. आता संकुचित चेतनेतील व्यक्ती काय विचार करेल? तो मुद्दाम माझा फोन टाळतोय, त्याला खूप गर्व आलाय, आता मोठा माणूस झालाय ना, हो, असे विचार मनात येतातच. आणि मग त्रास होतो. पण विस्तारित चेतनेतील व्यक्ती काय विचार करेल? काय? त्याने फोन उचलला नाही, बस. या पलीकडे ती व्यक्ती कोणताही अर्थ जोडणार नाही. कदाचित तो कामात असेल किंवा त्याचं लक्ष नसेल. घटना एकच, पण दोन्ही व्यक्तींचा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. बरोबर. त्यामुळे खरी शक्ती घटना बदलण्यात नाही, तर आपली चेतना बदलण्यात आहे. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की जर मी विस्तारित चेतनेत असेल तर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर मला राग येणार नाही? कारण प्रामाणिकपणे सांगायचं तर हे मला अशक्य वाटतंय. त्या क्षणी शांत कसं राहायचं? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. विस्तारित चेतनेचा अर्थ भावना शून्य होणं असा नाहीये. राग येणारच. मग फरक काय? फरक हा आहे की संकुचित चेतनेत तो राग तुमच्यावर स्वार होतो, तुमचा ताबा घेतो. तर विस्तारित चेतनेत तुम्ही त्या रागाला पाहू शकता, त्याला अनुभवू शकता आणि त्याला जाऊ देऊ शकता. अच्छा. आणि सुदैवाने आपली चेतना विस्तारण्यासाठी आपल्या पूर्वजांनी एक अत्यंत सोपी पण शक्तिशाली किल्ली आपल्याला दिली आहे. कोणती? दाबलेल्या भावनांना मोकळी वाट करून देणे. दाबलेल्या भावना म्हणजे राग, दुःख याबद्दल बोलताय का? पण त्या तर आपण सतत व्यक्त करत असतो. इथेच तर खरी गल्लत होते. भावना व्यक्त करणे म्हणजे एक्सप्रेसिंग आणि भावनांना मोकळे करणे म्हणजे रिलीजिंग. यात खूप मोठा फरक आहे. फरक आहे? हो, व्यक्त करताना आपण अनेकदा समोरच्याकडून सहानुभूतीची किंवा मान्यतेची अपेक्षा करतो, ज्यामुळे ती भावना आणखी घट्ट बसते. पण तिला मोकळं करणं म्हणजे तिला तिच्या मुळासकट काढून टाकणं. आपण कळत नकळत अनेक वर्षांचे राग, दुःख, अपमान आतमध्ये दाबून ठेवलेले असतात. आणि याच दाबलेल्या भावना आपलं आयुष्य नकळतपणे नियंत्रित करत असतात. हे ऐकून मला स्रोतांमधल्या त्या उदाहरणाची आठवण झाली, ज्यात एका महिलेला दम्याचा त्रास होता. हो, ते एक उत्तम उदाहरण आहे. त्या महिलेला बालपणीच्या एका भावनिक आघातामुळे दम्याचा म्हणजे अस्थमाचा त्रास सुरू झाला होता. ती अनेक डॉक्टरांकडे गेली, पण काहीच फरक पडला नाही, कारण आजार शारीरिक नव्हताच. अच्छा. तिच्या मनात प्रचंड भीती आणि घुसमट साचली होती, जी शरीरात दम्याच्या रूपाने व्यक्त होत होती. जेव्हा एका ध्यान प्रक्रियेतून तिने तो सगळा दाबलेला आक्रोश, ती भीती बाहेर काढली, तेव्हा तिचा अनेक वर्षांचा दमा कायमचा निघून गेला. खरंच? हो, सुरुवातीला तिला विश्वासच बसत नव्हता, पण जेव्हा तिला पहिल्यांदा अनेक वर्षांपूर्ण श्वास घेता आला, तो क्षण तिच्यासाठी अविस्मरणीय होता. अविस्मरणीय आहे हे. मग या भावनांना मोकळं करण्यासाठी काही विशिष्ट पद्धत आहे का? हो, स्रोतांमध्ये एका प्रभावी ध्यान पद्धतीचा उल्लेख आहे, ज्याला कॅथार्सिस किंवा रेचन क्रिया म्हणतात. यात 5 पायऱ्या आहेत. 5 पायऱ्या? हो. पहिली पायरी आहे भस्त्रिका प्राणायाम. यात साधारण 10-15 मिनिटं नाकातून वेगाने आणि तीव्रतेने श्वास आत घेतला जातो आणि बाहेर सोडला जातो. हे एखाद्या भात्याप्रमाणे काम करतं. जसं आपण एखादी सोड्याची बाटली हलवतो आणि वायू वर येतो, तसंच भस्त्रिकेमुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि दाबलेल्या भावना पृष्ठभागावर येतात. आणि मग त्या पृष्ठभागावर आलेल्या भावनांचं काय करायचं? तीच दुसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे, भावनांचे उत्सर्जन. म्हणजे त्या भावनांना पूर्णपणे बाहेर काढायचं. ओरडून, रडून, किंचाळून, हसून, जे काही आतून येईल त्याला कोणतीही अडकाठी न घालता बाहेर येऊ द्यायचं. पण शहरातल्या फ्लॅटमध्ये हे कसं शक्य आहे? शेजारी तर पोलीस बोलवतील. अगदी बरोबर. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ रस्त्यावर उभे राहून ओरडणे नाही. तुम्ही गाडीत बसून, उशीत तोंड दाबून किंवा बाथरूममध्ये शॉवरखाली हे करू शकता. अच्छा. मुद्दा दिखाव्याचा नाही, तर आतून त्या भावनेला 100% मोकळं करण्याची स्वतःला परवानगी देण्याचा आहे. यानंतर तिसरी पायरी आहे हारा ब्रीदिंग. जपानच्या मार्शल आर्ट्समध्ये नाभीच्या 2 इंच खाली असलेल्या जागेला हारा म्हणतात. हारा? हो, हे आपल्या ऊर्जेचं केंद्र मानलं जातं. यात नाभी केंद्रातून
हू या आवाजासह श्वास बाहेर सोडून ऊर्जा वरच्या दिशेने उचलायची. यामुळे एक प्रकारची स्थिरता आणि आतून शक्ती जाणवते. आणि शेवटच्या 2 पायऱ्या. चौथी पायरी आहे शांत निरीक्षण. काही क्षण पूर्णपणे स्थिर होऊन डोळे मिटून बसायचं आणि शरीरातील ऊर्जेच्या बदलांचं शांतपणे निरीक्षण करायचं. आणि 5वी शेवटची पायरी आहे आनंदोत्सव. आपल्या आयुष्यातील आनंदी क्षण आठवून नाचणे, गाणे किंवा फक्त त्या आनंदाच्या भावनेत रमून जाणे. वा. यामुळे आपण नकारात्मक अवस्थेतून सकारात्मक अवस्थेत येतो. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे शरीराची आणि मनाची एक प्रकारची सर्व्हिसिंग आहे. ही कॅथार्सिसची प्रक्रिया थोडी तीव्र वाटते. रोजच्या जगण्यात तणाव कमी करण्यासाठी श्वासाशी संबंधित काही सोप्या पद्धती आहेत का? हल्ली कुंभक याबद्दल बरीच चर्चा ऐकायला मिळते. नक्कीच. कॅथार्सिस हे महिन्यातून एकदा किंवा 2दा करण्यासारखं आहे. पण रोजच्या सरावासाठी कुंभक सर्वश्रेष्ठ आहे. स्रोतांमधील तज्ज्ञ म्हणतात, कुंभक बलम सर्व बलम. म्हणजेच कुंभक हे सर्वश्रेष्ठ बळ आहे. कुंभक म्हणजे श्वास काही काळासाठी रोखून धरणे. पण श्वास रोखून धरणं हे ऐकायला थोडं धोकादायक वाटतं. म्हणजे शरीराला ऑक्सिजनची गरज असते, श्वास रोखल्याने काही त्रास होऊ शकतो का? हां, एक सामान्य गैरसमज आहे आणि तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. इथे आपण जबरदस्तीने किंवा क्षमतेपलीकडे जाऊन श्वास रोखण्याबद्दल बोलत नाही आहोत. योग्य पद्धतीने केल्यास कुंभक अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर आहे. ते कसं? जेव्हा आपण श्वास रोखतो तेव्हा आपण केवळ हवाच नाही तर संपूर्ण ब्रह्मांड तत्वाला, प्राणाला आपल्या शरीरात धारण करतो. आपण आपल्या फोनची बॅटरी चार्ज करतो, बरोबर? हो. कुंभक म्हणजे आपल्या शरीराच्या बॅटरीला चार्ज करणं. जेव्हा आपण श्वास आत रोखून धरतो तेव्हा आपण ती वैश्विक ऊर्जा, तो प्राण शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवतो. ती एक प्रकारे आपल्या सिस्टीमची डीप चार्जिंग प्रक्रिया आहे. वा. ही बॉडी बॅटरी चार्जिंगची कल्पना खूपच सोपी आणि प्रभावी आहे. मग जे साधक नवीन आहेत त्यांच्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत का? हो, 2 खूप सुरक्षित आणि सोप्या पद्धती आहेत. पहिली आहे 1-2-4चा नियम. 1, 2, 4चा नियम. हो, यात तुम्ही 3 सेकंड श्वास आत घ्या, त्याच्या दुप्पट म्हणजे 6 सेकंड तो आतमध्ये रोखून धरा, याला अंतःकुंभक म्हणतात. आणि त्याच्या चौपट म्हणजे 12 सेकंदात तो हळूहळू बाहेर सोडा. सुरुवातीला बाहेर श्वास रोखू नये, ते प्रगत साधकांसाठी आहे. आणि दुसरी पद्धत? दुसरी पद्धत आहे बॉक्स ब्रीथिंग किंवा चतुर्भुज श्वास. ही सैन्यात आणि खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे. यात श्वासाची प्रक्रिया एका चौकोनासारखी असते. 4 सेकंद श्वास घेणे, 4 सेकंद आत रोखणे, 4 सेकंद श्वास सोडणे आणि 4 सेकंद बाहेर रोखणे. आणि याचा शरीरावर काय परिणाम होतो? या दोन्ही प्रक्रिया आपल्या नर्वस सिस्टमला त्वरित फाईट ऑर फ्लाईट मोडमधून काढून रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये घेऊन जातात. अच्छा. शास्त्रीय भाषेत याला पॅरासिम्पॅथेटिक मोड म्हणतात. ही आपल्या शरीराची नैसर्गिक उपचार करणारी अवस्था आहे. या अवस्थेत आपलं शरीर स्वतःला बरं करू लागतं. खरंय. उपचार ही आपली नैसर्गिक क्षमता आहे, आपण फक्त तिला संधी देत नाही. अगदी. हे ऐकून मला एक प्रश्न पडतोय. जर हे ज्ञान इतकं शक्तिशाली आहे आणि आपल्या पूर्वजांना माहीत होतं, तर ते आज आपल्या दैनंदिन जीवनातून इतकं लुप्त का झालं? आपण हे का विसरलो? कारण आपले पूर्वज विस्तारित चेतनेच्या अवस्थेत जगत होते. त्यांनी हे ज्ञान केवळ पुस्तकांतून नाही तर अनुभवातून मिळवले होते. त्यांची चेतना इतकी विशाल होती की ते अस्तित्वाच्या रहस्यांशी थेट जोडले गेले होते. उदाहरणार्थ गणितातील शून्य या संकल्पनेचा शोध भारतात लागला. का? कारण इथल्या लोकांना शून्यता किंवा निर्विचार अवस्था अनुभवता येत होती. जोपर्यंत तुम्ही शून्यता अनुभवत नाही तोपर्यंत शून्याची संकल्पना सुचूच शकत नाही. हे खरंच आहे. आणखी काही उदाहरण आहे का? हो, हनुमान चालिसेमध्ये एक ओळ येते, युग सहस्त्र योजन पर भानू. हो, ऐकली आहे. स्रोतानुसार यातील शब्दांची जर वैदिक गणितानुसार गणना केली तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर साधारणपणे 15 कोटी किलोमीटर येते. आणि ते अचूक आहे का? हो, जे आजच्या नासाच्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेल्या अंतरा इतकंच अचूक आहे. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी हे ज्ञान त्यांना कसं मिळालं असेल? काहीच साधनं नसताना. दुर्बीण नव्हती, काहीच नव्हतं. ते मिळालं कारण त्यांची चेतना विस्तारित होती, ज्याला स्थळ काळाच्या मर्यादा नव्हत्या. हे सर्व ज्ञान आणि ही शक्ती आजही आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. फक्त त्यावर काळाची आणि आपल्याच अज्ञानाची धूळ बसलीये.
आपल्याला फक्त ती धूळ साफ करायची आहे. आजची चर्चा खरंच डोळे उघडणारी होती. आपण शिकलो की आपण केवळ एक भौतिक शरीर नाही, तर अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पंचकोशांनी बनलेला एक जटिल अस्तित्व आहोत. आपलं संपूर्ण जीवन आपण संकुचित चेतनेतून जगतो की विस्तारित चेतनेतून यावर अवलंबून असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅथार्सिस सारख्या प्रक्रियेतून दाबलेल्या भावनांना मोकळी वाट करून देणे आणि कुंभकसारख्या श्वासाच्या साधनेने आपण आपल्या चेतनेचा विस्तार करू शकतो आणि आपल्या त्या मूळ आनंदी स्वभावाला पुन्हा अनुभवू शकतो. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. स्रोतानुसार आपण अनेकदा भावना व्यक्त करणे आणि भावनांना मोकळे करणे यात गल्लत करतो. एखाद्या घटनेबद्दल वारंवार बोलून ती व्यक्त केल्याने कधीकधी सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात ती भावना आपल्या आत आणि घट्ट बसू शकते. पुढच्या वेळी जेव्हा एखादी तीव्र भावना मनात येईल तेव्हा ती फक्त इतरांसमोर व्यक्त करण्याऐवजी तिला खऱ्या अर्थाने एकट्यात बसून पूर्णपणे अनुभवून मोकळं करण्याचा कोणता मार्ग निवडता येईल याचा विचार नक्की करा. तर मित्रांनो, आजचा हा प्रवास केवळ माहितीचा नव्हता, तर तो स्वतःला ओळखण्याचा होता. आयुष्य हे केवळ कापण्यासाठी नाही, तर ते पूर्ण आनंदाने जगण्यासाठी मिळालं आहे. लक्षात ठेवा, तुमची चेतना जेवढी विस्तारत जाईल तेवढं तुमचं आयुष्य सुंदर होत जाईल. जाता जाता या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1. आपला हेतू नेहमी शुद्ध ठेवा. 2. तुमचा श्वास जाणीवपूर्वक आणि खोलवर घ्या. 3. आणि तुमच्या भावनांचा निचरा करण्यासाठी कॅथार्सिसचा सराव करा. मग ते रडणं असो वा संगीतातून स्वतःला व्यक्त करणं. कारण कुंभक बलम सर्व बलम. तुमच्या श्वासातच जगातील सर्वात मोठी शक्ती दडलेली आहे. जर तुम्हाला हा विषय मनाला भेटला असेल आणि यामुळे तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडणार असतील, तर हे अमूल्य ज्ञान आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. नवल शिंदे या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत आनंदी रहा आणि स्वतःच्या आंतरिक शक्तीचा शोध घेत रहा. धन्यवाद.